बंद बंद वाटतं खिडक्या खिडक्या नमस्कार. आज आपण सर्व इथे प्रश्न मंजुषा कार्यक्रमाच्या प्राइज म्हणजे पुरस्कार वितरणासाठी उपस्थित झालेल्या भारत सरकार आयोजित जिल्हा परिषद शिक्षण विभाग माध्यमिक व शहर साधन केंद्र 1 व 2 यांच्या संयुक्त विद्यमानाने आजादी का अमृत महोत्सव 75 अंतर्गत प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित केलेली होती. ही स्पर्धा शाळा, केंद्र, तालुका व जिल्हा स्तरावर आज इथे संपन्न झाली. या कार्यक्रमामध्ये ज्या सगळ्या स्पर्धकांनी भाग घेतला त्या सगळ्या स्पर्धकांचे मी तसेच श्री दादासाहेब धनवडे नगर विद्यालय महानागपूर यांच्या मुख्याध्यापिका व शिक्षक या सगळ्यांतर्फे मी तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि सगळ्यांचं स्पेशल अभिनंदन जे आजच्या कॉम्पिटिशन मध्ये विन झालेले आहे तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा तुम्ही जोरदार टाळ्या द्या. May I request to all the URC members please come here and see the program. तर समोर जाऊया कार्यक्रमाला. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या नागपूर शहराच्या जिल्हा परिषद माध्यमिक यांचे शिक्षणाधिकारी श्री काटोळकर सर इथे उपस्थित झालेले आहेत. तर त्यांचे स्वागत करण्यासाठी मी माझ्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ जैनाबादकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. Thank you so much, ma'am. Thank you so much, sir. Our next guest is present here, Mr. Sushil Bansal, sir, Deputy EO of the Nagpur Jilla Parishad. So may I request to Gundalwar ma'am, so welcome him with small token of love. Gundalwar. Thank you so much, ma'am. Thank you so much, sir. Now, may I call upon our supervisor, ma'am, ready, ma'am, to welcome our next chief guest, Mr. Jode, sir, Deputy EO of Jilla Parishad Nagpur. Thank you so much, ma'am. Thank you so much, sir. Now, may I call upon our teacher representative, Mr. Bharat, sir, to welcome our chief guest, Agarkar ma'am, with small token of love. Deputy. Thank you so much, ma'am. तर आज उपस्थित इथे सगळ्या मान्यवरांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो. इथे सगळेही पालक वर्ग, शिक्षक वर्ग ज्या वेगवेगळ्या तालुका स्तरावर इथे आलेले आहेत त्यांनी आज पूर्ण दिवस आमच्या शाळेमध्ये या क्विज कॉम्पिटिशन मध्ये घालवलेला आहे. सगळे स्पर्धक खूप उत्तमरित्या खेळले. त्याच्यामध्ये काही स्पर्धक खूप उत्कृष्ट खेळले आणि काही स्पर्धक
उत्कृष्ट, त्यांनी सुद्धा उत्कृष्ट केलेलं आहे, नो डाऊट. दे ऑल आर द विनर ऑफ द प्रिव्हियस स्टेजेस ऑफ द क्विज कॉम्पिटिशन. परंतु इथे काही थोडंसं 19-20 झालेलं आहे. बाकी सगळेच माझ्या मते तर सगळेच विनर जे इथे जिल्हा स्तरापर्यंत पोहोचलेले आहेत. तर त्यांच्याबद्दल मी एक गोष्ट बोलू इच्छितो. कभी भी हार मत मानो, कभी भी हार मत मानो, क्या पता आपकी अगली कोशिश ही आपकी कामयाबी की ओर ले जाएगी. मीन्स अगर आप ऐसा फील कर रहे हैं कि हमारा नंबर नहीं आया, तो मेरे ख्याल से वो गलत बात है. आपने बहुत अच्छा ट्राई किया है, बहुत अच्छा खेले सभी लोग. आणि स्पेशली आज मला आवर्जून ही गोष्ट बोलावीशी वाटते की मॅक्झिमम स्टुडंट जे होते हे रुरल एरियामधून आलेले होते, स्पेशली जिल्हा परिषद शाळेमधून. पण त्यांची तयारी बघितली तर मला खरंच वाटलं की खूप म्हणजे मेहनत घेतली होती मुलांनी. तर त्यांच्यासाठी तर माझ्या मते एकदा टाळ्या वाजायलाच पाहिजे. तर पुढील कार्यक्रमाचं सुरुवात करूया आणि मी ते मंचावर सुजाता आगरकर मॅडमना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. थँक्यू. आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे, त्यांना नमन करते. आजच्या या प्रश्नमंजुषा कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला उपस्थित झालेले आदरणीय रवींद्र काटोलकर सर, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रेरणा भास्कर मॅडम, माझे सहकारी उपशिक्षणाधिकारी दोन्ही पण, URC 1चे श्री घोडे सर आणि URC 2चे श्री बनसोड सर, तसेच ते उपशिक्षणाधिकारी माध्यमिक सुद्धा. आणि सगळ्यांचे स्वागत. उपस्थित सर्व पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक सगळ्यांचे स्वागत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आपण या विविध स्पर्धांचे आयोजन जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर आणि शाळा स्तरावर करण्याचं ठरवलेलं आहे. त्या दृष्टीने आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये प्लास्टिक मुक्त भारत यावर शाळा स्तरावर उपक्रम देऊन प्लास्टिक गोळा करण्याचा कार्यक्रम देण्यात आला होता. त्याच्यानंतर नोव्हेंबर महिन्यात 26 नोव्हेंबरला संविधान दिनानिमित्त सर्व शाळांमध्ये संविधान वाचनाचे कार्यक्रम देण्यात आले होते. आणि डिसेंबर महिन्यामध्ये प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी आपण 6 ते 11 डिसेंबर या कालावधीत शाळा स्तरावर प्रश्नमंजुषा आयोजित कराव्यास सांगितली होती. त्याच्यानंतर 13 ते 24 पर्यंत आम्ही तालुका स्तरावर प्रश्नमंजुषाचे आयोजन करण्यास सांगितले होते. 31 डिसेंबर पर्यंत आयोजन आपल्या लेव्हलवर जिल्हा स्तरावर झाले नाही काही कारणामुळे, म्हणून आज आपण एक चांगला दिवस सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त जिल्हा स्तरावर प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. सदर प्रश्नमंजुषा ही 2 वयोगटामध्ये आपण घेतलेली आहे. एक वयोगट होता 5 ते 8 प्राथमिकचा आणि माध्यमिकचा होता 9 ते 12. अशा प्रकारे 13 तालुक्यातून 2-2 स्पर्धक म्हणजे 13 26 आणि URC 1-2चे 2-2 26 आणि हे 4 असे 30 स्पर्धक आपल्या इथे समाविष्ट होणार होते. परंतु 5 ते 8 मधून फक्त 14 आलेले आहेत आणि इकडे 9 ते 12 मधनं 11 विद्यार्थी प्रवेशित झालेले आहेत. सर्वांचे अभिनंदन. तुम्ही पण तालुका स्तरावरून जिंकून आमच्या जिल्हा लेवलवर पोहोचलेले आहेत. सर्वांचे अभिनंदन. इथे अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स सगळ्या मुलांनी दिलेला आहे. मला खूप आनंद झाला की आमच्या जिल्हा परिषद शाळा खूप चांगल्या तयारी करून घेतात विद्यार्थ्यांची. त्यांचे पालक आणि शिक्षक सुद्धा यांनी अत्यंत चांगल्या तयारी करून घेतलेली आहे. प्रथम 3 क्रमांक प्रायमरीच्या गटातनं आणि माध्यमिकच्या गटातनं असे आम्ही 6 काढलेले आहेत. त्यांचं आम्ही वितरण करणारच आहे.
याच्याशिवाय सहभागी सर्व विद्यार्थ्यांना मी प्रमाणपत्र पण देणार आहे, कारण त्याचा उपयोग तुमच्या पुढच्या जीवनामध्ये होतो. विजयी आणि सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. आता आपल्या या कार्यक्रमाचे आयोजन जैनावरकर मॅडमनी तालुका लेवलची पण स्पर्धा घेतली, त्यातही आम्हाला सहकार्य केलं आणि जिल्हा लेवलची सुद्धा अत्यंत उत्कृष्ट अशी स्पर्धा आयोजन प्रश्नमंजुषेचं त्यांनी केलं. त्याच्यामुळे त्यांनी मोमेंटो सुद्धा आम्हाला 6 दिले आहे. मोमेंटो नाही, मेडल्स दिले आहे आम्हाला 6 स्पॉन्सर्ड केले आहे शाळेने. त्याबद्दल त्यांचे आभारच. शाळा पण दिली, उत्कृष्ट आयोजन केलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. नाश्ता दिला विद्यार्थ्यांना त्याबद्दल त्यांचे आभार, कारण आमचे विद्यार्थी 13 तालुक्यातून दुरून आलेले आहेत, त्यामुळे त्यांचे आभार, धन्यवाद. आणि माझे 2 शब्द आणि प्रास्ताविक मी येथे संपविते. धन्यवाद. थँक्यू सो मच मॅम. खूप उत्तमरित्या तुम्ही सगळे प्रास्ताविक आजपर्यंत काय घडलेलं आहे या कॉम्पिटिशन मध्ये सांगितलेलं आहात. तर समोरची रूपरेषा काय असेल हे तुमच्या लक्षात आलेलीच असेल. तर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका जैनावरकर मॅम यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचे मनोगत इथे व्यक्त करावे. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित नागपूर एज्युकेशन डिपार्टमेंटचे आपले शिक्षणाधिकारी श्री रवींद्र काटोळकर सर, उपशिक्षणाधिकारी श्री सुशील बनसोड सर, URC 2 चे उपशिक्षणाधिकारी श्री झोडे सर आणि श्रीमती आगरकर मॅडम, इथे उपस्थित सर्व आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून आलेले शिक्षकगण, विद्यार्थी, पालक आणि माझे सहकारी. इथे जे स्क्रीनवर तुम्हाला चालू दिसत आहे ही आहे आमच्या शाळेवर बनवलेली डॉक्युमेंटरी म्हणजे माहितीपट. ही शाळा 152 वर्ष जुनी आहे. ही वास्तू 250 वर्ष जुनी आहे. या वास्तूवर भरपूर शैक्षणिक इतिहास आहे, सामाजिक स्थित्यंतरे अनुभवलेली आहेत, राजकीय स्थित्यंतर अनुभवलेले आहेत. पण आम्ही केवळ त्या इतिहासाचे गोडवेगार थांबलो तर कदाचित समोर प्रगती करता येणार नाही. म्हणून या वास्तूने ऐतिहासिक वारसा जोपासतच आधुनिकतेची कास धरलेली आहे आणि शाळेमध्ये डिजिटल रूम जी सध्या काळाची गरज आहे ती आमच्या माजी विद्यार्थी 1992 आणि 97च्या बॅचचे आणि 1996च्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने आम्ही शाळेमध्ये डिजिटल रूम तयार केलेली आहे, जिथे आज आपण आपली स्पर्धा घेतली. तसंच शाळेमध्ये प्रत्येक वेळी ऑनलाईन टीचिंग ही सध्याची काळाची गरज झालेली आहे, ती घेण्यासाठी म्हणून शाळेमध्ये प्रत्येक ठिकठिकाणी आम्ही राउटर बसवलेले आहेत की शिक्षक आपापल्या वर्गांमधनं जे शिकवतात आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन पोहोचू शकेल. या सर्व याच्याबरोबरच एक खूप चांगली गोष्ट आज आम्हाला इथेच वाटते आहे की आज इथे जे मला स्पर्धक दिसतात आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मुली दिसतात आहेत. आणि आज आहे सावित्रीबाई फुलेंची जयंती. मी आजच्या दिवसाचं औचित्य साधून एवढंच म्हणू शकते की स्त्रीसाठी मोकळं केले तिने धारित्री, नाव त्या माऊलीचं आहे सावित्री. चूल मूल यात वाईट असं काहीच नाही, परंतु शिक्षण घेतलं तेही उत्तमच होईल. मानाची अपेक्षा नसतेच, ती कुटुंबवत्सल आई असतेच.
तरी स्वाभिमानाचं आयुष्य जगण्यासाठी स्त्रीला शिक्षण आवश्यक असतं. तत्व आणि सत्व यांचा मेळ घातला ज्या सावित्रीनं, त्या सावित्रीचे अनंत उपकार, आणि म्हणून आपण असं म्हणू की अनंत उपकार तुझे ऋणी आजन्मग, शिक्षणाचा देऊन बसा श्वास तू आम्हाला घेऊ दिलास. आज 3 जानेवारी आणि खूप चांगलं औचित्य शिक्षण विभागाने साधून आज ही स्पर्धा इथे घेतलेली आहे. मी खरंच आमचं सद्भाग्य समजते की आम्हाला आमची शाळा यासाठी आम्ही उपयोगी पडू शकलो, ही स्पर्धा घेऊ शकलो. आज या शाळेमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवले गेलेले आहेत. शिक्षण विभागाने दिलेल्या गाईडलाईन नुसार रांगोळी स्पर्धा, त्याच्यानंतर प्रहारतर्फे घेतल्या गेलेली विजय दिन, त्यानंतर पोस्टर कॉम्पिटिशन, या सर्व स्पर्धा वेळोवेळी या शाळेने आयोजित केलेल्या आहेत. शाळेची एक स्वतंत्र वेबसाईट आहे, शाळेचा एक स्वतंत्र ब्लॉग आहे. त्या ब्लॉगवर जाऊन तुम्ही या शाळेने वर्षभरात आयोजित केलेल्या स्पर्धा बघू शकता. आम्ही खरोखर मी स्वतःला समजते की माझा सर्व सहकारी वर्ग या सर्व कामामध्ये तन मन धनाने आम्हाला मदत करतो आहे. आज तालुका स्तरावर झालेली स्पर्धा आणि जिल्हा स्तरावर झालेल्या स्पर्धेमध्ये आम्हाला URC2 आणि URC1च्या सर्व जणांनी, तसंच बनसोड सर, आगरकर मॅडम आणि जोडे सर या सर्वांनी जे जे सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांची खरंच आभारी आहे. काटोलकर सर आम्हाला नेहमीच वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. आज आपण भाग्यवान आहोत की इतक्या व्यस्ततेमधून वेळ काढून सर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. सर शाळेतर्फे मी आपली मनपूर्वक आभारी आहे. आणि या शाळेला लाभलेला इतिहास, या शाळेला मधून गेलेले विद्यार्थी हे सर्व या इथे आपल्याला दिसतात आहे. मी परत वेगळ्या पद्धतीने हे सांगू इच्छित नाही, पण काही निवडक नावं घेऊ इच्छिते की केशव सो, हेडगेवार, परमपूज्य गोळवलकर सर, त्याच्यानंतर वसंतराव नाईक, बापूजी राणे, अगदी अलीकडच्या काळातलं म्हटलं तर प्रकाश मंगळगिरी जे नासामध्ये सायंटिस्ट होते, नितीन गडकरी सर, दीनानाथ पडोळे, हे सर्व आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. आणि आम्ही हाच वसा पुढे घेऊन शाळा पुढे नेऊ इच्छितो. बस आपल्या सर्वांचा असाच लोभ आणि आशीर्वाद आमच्यावर असू द्या. इथे आलेल्या सर्व स्पर्धकांचे मी खूप खूप अभिनंदन करते, कारण ते सगळे, जसं आमच्या पीच मास्टरने तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की तुम्ही सर्व जिंकलेलेच आहात, आपापल्या तालुका स्तरावर जिंकून तुम्ही इथे आलेले आहात. त्याच्यामुळे ह्या स्पर्धेमध्ये यश अपयश हा थोडासा भाग आहे, इथपर्यंत पोहोचणं हेही खूप महत्वाचं आहे. त्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वतःला पण खुश करा. आणि जे जिंकणार आहेत त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. माझ्या संपूर्ण सहकार्यांना मी मनापासून अभिनंदन करते की त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा आयोजित केलेली होती. आणि पुनश्च एकदा शिक्षण विभाग याचे आभार मानते. धन्यवाद. Thank you so much, ma'am, for your words. Now may I request to our chief guest, Mr. Katolkar sir, EO of Primary and Madhyamik, JP Nagpur. Please guide us and motivate us. भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपण जे विविध उपक्रम जिल्ह्यात राबवित आहोत त्या अंतर्गत एक प्रश्नमंजुषा हा उपक्रम आज जिल्हा स्तरावर या
पाठशाळेमध्ये आयोजित केला जातो. या उपक्रमाला उपस्थित असलेले आमचे शिक्षण विभागाचे तीनही उपशिक्षणाधिकारी श्रीमान बनसोडजी, श्रीमान तोडे, श्रीमती आगरकर मॅडम, या पाठशाळेच्या मुख्याध्यापिका जैनाबादकर मॅडम, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या समवेत आलेले पालक, शिक्षक आणि ज्यांच्याकरिता ही स्पर्धा आपण राबवली ते सर्व विद्यार्थी मित्र. एक दिवस मी असा घरी बसलेला असताना माझ्या मुलांनी एक युट्यूबवरचा छोटासा व्हिडिओ मला दाखवला. त्या आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त बास्केटबॉल पटूचा तो व्हिडिओ होता, छोटासा. त्याचं नाव माझ्या आता लक्षात नाही. तो बास्केटबॉलचा आंतरराष्ट्रीय पट्टीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे आणि त्यांनी सगळ्यांना धन्यवाद देताना सर्व लोकांना धन्यवाद दिले. कोचला, त्याच्या चाहत्यांना, त्याच्यासाठी त्याच्या कुटुंबियांना, देशाला, सगळ्यांना. आणि तो शेवटी म्हणाला, त्याचं ते इंग्रजी समजायला थोडासा वेळ लागला, पण नंतर मग 2-3दा पाहिल्यानंतर, अँड लास्ट बट नॉट लीस्ट I thank me for believing me, for hard work and for a long time of patience. तुमच्या लक्षात आलं तर काय म्हणाला? लास्ट बट नॉट लीस्ट आय थँक मी मला धन्यवाद देतो. इतका दीर्घकाळ मेहनत केली त्याबद्दल, स्वतःवर विश्वास ठेवल्याबद्दल. या ठिकाणी तालुक्यावरून जिंकून आलेले जे विद्यार्थी आहेत त्यांचं सगळ्यात महत्वाचं जिंकण्याचं कारण आहे की त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला. आणि माझी शिक्षणाधिकारी म्हणून सर्व शिक्षण व्यवस्थेला एकच विनंती असते की मी जेव्हा केव्हा जातो, शिक्षणाने दुसरं काही शाळेने दिलं नाही तरी चालेल, एक गोष्ट जर शाळेला विद्यार्थ्यांना देता आली तर मला असं वाटतं आपल्या सगळ्या शाळा यशस्वी होतील. तो आहे आत्मविश्वास. आमच्या शाळा विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देऊ शकत आहेत का, हा एक आज विचार करण्यासारखा विषय तयार झालेला आहे. पण जेव्हा अशा स्पर्धांमधून विद्यार्थी सहभागी होतात आणि विश्वासानं त्याला सामोरं जातात, तेव्हा असं वाटतं की नाही, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासाची बीजं रोवल्या जातात. कदाचित आजच्या स्पर्धेत तुम्हाला बक्षीस मिळणार नाही, पण एक गंमत आहे, तुम्ही तालुक्यावरचं बक्षीस कमावूनच तर इथे आले, म्हणजे तुम्ही विजेते आहातच. आताच्या आजच्या स्पर्धेमध्ये कदाचित कोणी मागे असेल, कोणी पुढे असेल, 1-2 अंकांनी तो जिंकला, मी हरलो. मी वेगळ्या रीतीनं वर्णन करतो, मी हरलो म्हणून तो जिंकला, नाही तर त्याला जिंकता नसता, असा विचार जर आपण केला तर खरा विजेता मीच आहे, माझ्यामुळेच तो जिंकतो. त्याच्यामुळे स्पर्धेचं जेतेपद गांभीर्यानं घेण्याच्या ऐवजी स्पर्धेमुळे मला मिळालेला अनुभव, मागच्या वेळेस जेव्हा तुमच्या शाळेत आलो होतो तेव्हा पण मी हा प्रश्न तुम्हा लोकांना विचारला होता की महाभारतातला सगळ्यात चांगला विद्यार्थी कोण? सगळ्यात चांगला विद्यार्थी कोण महाभारतातला? कोण सांगा ना जोरानं. अर्जुन. आणखी एकलव्य का बरं, अर्जुन का नाही? अर्जुनाचं नाव शाळेत टाकलेलं होतं, तो राजाचा मुलगा होता, त्याला राजगुरू होते आणि त्या राजगुरूंनी एकलव्याला 2 विद्यार्थी असे होते ते शाळा बाह्य विद्यार्थी होते, शाळेचं नाव म्हणून दिले. एक होता त्यातला कर्ण, त्याचं एवढं चुकलं होतं का त्याचा बाप घोडे साफ करत होता, तो राजाचा मुलगा नव्हता म्हणून तो शाळेच्या बाहेर वर्गाच्या खोलीच्या बाहेर बसत होता आणि शिकत होता. या 105 पेक्षा चांगला तयार झाला. आणि एक होता त्याला साप शाळेच्या आजूबाजूला सुद्धा उभा राहायची परवानगी नव्हती, कारण तो आदिवासी होता, त्याला जंगलात हाकलून देण्यात आलं. आता या एकलव्याचे गुरुजी कोण? ज्याने शाळेतून हाकलून दिलं तो कसा गुरुजी असेल त्याचा? त्याने मोठ्या श्रद्धेने द्रोणाचार्याचा शेणामातीचा पुतळा तयार केला
पण द्रोणाचार्यांनी काय केलं हो, शेवटी अंगठा कापून गेला. त्याच्यामुळे द्रोणाचार्याला त्याचा प्रेरणा म्हणता येईल, गुरु म्हणावं का नाही मला शंका आहे. द्रोणाचार्याचा या एकलव्याचा गुरु जर खरा कोणी असेल तर दोनच गोष्टी त्याच्याजवळ होत्या. एक होता प्रचंड आत्मविश्वास आणि दुसरी त्याच्या स्वतःच्या अनुभवांची सुलभ. तो काहीतरी प्रयोग करून पाहायचा. म्हणजे गेल्या 10 वर्षात आम्हा सर्व प्रौढ लोकांना एक गोष्ट शिकायला मिळाली जी आमच्या मागच्या पिढीला नाही शिकायला मिळाली. बापानं पोराचं ऐकलं पाहिजे हे गेल्या 10 वर्षात मोबाईलने आम्हाला शिकवलं. म्हणजे आम्ही काय करायला जातो, मोबाईलचा नंबर सेव्ह करायचा, मग आम्ही सेव्ह म्हणत नाही, त्याला शेव म्हणतो. आणि तो नंबर शेव करता करता त्याचा चिवडा करतो. आणि मग आम्ही मदत कोणाची मागतो, आमच्या पहिल्या 2ऱ्या वर्गातल्या मुलाची. हे मोबाईलला निदान हे शिकायला मिळालं आम्हाला की अनुभव जर दांडगा असेल तर बापाने पोराजवळ शिकण्यासारखं या जगात काहीतरी आहे. हे आता घरोघरी हा संदेश पोहोचला. आणि मोबाईल इतका चांगला मुलांना का येतो, काय येत असेल सांगा बरं. मोबाईल मुलांना इतका चांगला का येतो? जास्त यूज करतात, बरोबर आहे. अजून इंटरेस्ट आहे. ये गमत कुणाच्या लक्षात नाही. हा काय, क्यूरियोसिटी और एक्साइटमेंट, नई चीजों को जानने के लिए, नई चीजों को जानने के लिए वो जिज्ञासा के वश वो करते रहता. अजून एक गंमत आहे, मोबाईल अजून शाळेत शिकवला जात नाही. शाळेत शिकवणं सुरू करा मोबाईल, त्याचा गणित झाल्याशिवाय राहणार. Soon it will become as difficult as mathematics and it will become as hard as English. As soon as you will introduce mobile in your schools. शाळा जोपर्यंत मोबाईल किती कठीण आहे हो, तुम्हाला त्यातले सगळे फंक्शन तरी माहिती आहेत का? पण तुमच्यापेक्षा जर मुलं मोबाईल चांगला हाताळू शकणार असतील तरीही आपण या भ्रमातून बाहेर निघत नाही की आम्ही आता तरी निदान मुलांना शिकवणं बंद केलं पाहिजे. लेट देम लर्न, लेट देम लर्न. त्यांना शिकू द्या. ती माणसाची मुलं आहे, ती शिकणारच आहे. तुम्ही शिकवल्यानं ती अजिबात शिकत नाही. मराठीच्या मॅडमनी एक लक्षात घ्या, तुम्ही कसाही निबंध लिहायला सांगितला तरी वर्गातले 60 मुलं 60 पद्धतीचा निबंध लिहून आणता. तुमच्याशी जुळणाऱ्या निबंधांना तुम्ही मार्क देता, उरलेल्यांचे मार्क कापता. बस आपल्या शिक्षण व्यवस्थेने इथंच बदलण्याची गरज आहे की ते 60ही निबंध ऍक्सेप्ट करणं शिका. कारण 60ही मुलांचं अनुभवाचं विश्व, पाहण्याचं विश्व वेगळं वेगळं आहे. याचं एक सोपं उदाहरण सांग. माझ्या उजव्या बाजूला बसलेल्या लोकांना जर विचारलं की काटोलकरांचं वर्णन करा तर ते ठळकपणे सांगतील त्यांच्या उजव्या गालावर एक मोठा मोस आहे. आणि माझ्या डाव्या बाजूला बसलेले लोक म्हणतील नाही नाही, काटोलकरांच्या गालावर कुठे काय मोस आहे, नाही अजिबात नाही आहे. समोर बसलेला माणूस सांगू शकेल नाही हो, उजव्या गालावर आहे, दोन्ही गालावर नाही. काय कोण चुकलं कोण बरोबर आहे? माझ्या मागे बसणाऱ्या विचारलं ते म्हणतील काटोलकरांकडे गाल नाही. कोण चुकलं? प्रत्येकाने मी जिथून बसतो आहे तिथून जग कसं दिसत आहे ते पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही मुलांच्या अनुभवांना शाळांनी नाकारणं बंद केलं पाहिजे. या प्रश्नमंजुषेच्या निमित्ताने प्रश्नमंजुषेचे आयोजक किंवा जे दर्शक बसले होते तुम्हाला गंमत वेगळी उत्तर पाहायला मिळाली. तुम्ही कन्फ्युज झालात का एखाद्या ठिकाणी की या मुलानं दिलेलं उत्तर माझ्या उत्तराशी जुळत नाही, पण हा चूक नाही, अशी एक स्थिती येते. पेपर तपासताना किंवा इतर वेळेस मला जे उत्तर पाहिजे होतं ते उत्तर या मुलाने दिलेलं नाही, पण याचं उत्तर चूक म्हणवत नाही. याच्या दृष्टीनं याचं हे उत्तर, याचा साक्षात्कार मला 4थ्या वर्गात झाला. स्कॉलरशिपची परीक्षा, वाक्प्रचार पूर्ण करायचे होते, जोड शब्द शोधायचे.
तिथं तिखट लिहिलेलं होतं, पुढे होती रिकामी जागा. काय लिहायला पाहिजे? तिखट जोड शब्द व्यवहारी भाषेतला. तिखट मीठ. मी तुमच्या एवढा चुनचुनीत नव्हतं ना चौथ्या वर्गात. मला तर उत्तर तर लिहायचं होतं. मी त्याच्यासमोर लिहिलं वखट, तिखट वखट. कारण मी ज्या परिक्षेत्रात राहत होतो पुण्याच्या काठी, तिथे आमच्याकडे भाज्या अशाच राहत होत्या, तिखट वखट. आधी बोलताना असेच शब्द वापरले जात होते. माझं उत्तर चुकलं होतं का? पण मला ते चूक देण्यात आणि मग माझ्या आत्मविश्वासाचं खच्चीकरण व्हायला सुरुवात. कारण मग माझ्यासाठी शाळेत विशेषण वापरले जातात. तू मूर्ख आहेस, तू गाढव आहेस, तू दगड आहेस. काय पाहिजे याच्यापासून वेगळी आणि दुर्दैवानं अशी विशेषणं जर शिक्षकांकडून दिल्या गेली तर मग रुसोचं एक वाक्य खरं व्हायला लागतंय. स्कूल इज द मेजर ऑब्स्टॅकल इन माय प्रोग्रेस. माझ्या प्रगतीतला सगळ्यात मोठा अडथळा माझी शाळा होती, असं होता कामा नये. त्यामुळे या ठिकाणी आलेले जे चुनचुनीत मुलं आहेत, त्यांच्यासोबत आलेले पालक आहेत, शिक्षक आहेत, त्यांनी आजच्या निमित्ताने एक मेसेज इथून सोबत नेण्याची गरज आहे की मुलं ही माणसांची मुलं आहेत. त्यांचं स्वतःचं अनुभव विश्व आहे. प्रत्येकाचं अनुभव विश्व स्वतंत्र आहे. त्यात त्यांनी घेतलेलं ज्ञान हे त्याचं स्वतःचं अनुभवजन्य ज्ञान आहे. तुम्ही त्याला कृपया काही फार समजून सांगण्याच्या घरीच पडू नका. त्याचं त्याला समजून घेऊ द्या. सेल्फ लर्निंग पुढे भविष्यामध्ये शाळांमधून ही संकल्पना राबविल्या जाण्याची गरज आहे. या आजच्या प्रश्नमंजुषेमध्ये कोणीतरी जिंकणार आहे त्या सगळ्यांनाच मी हार्दिक कौतुक करतो. जे लोक बक्षिसं मिळवू शकणार नाही त्याही लोकांचं मी कौतुक करतो की आपण इथे जिल्हा स्तरापर्यंतच्या स्पर्धेत भाग घ्यायला पात्र झालात, म्हणजे तालुक्यावरून जिंकून आला आहात. आपल्या शाळेने नियमित शिक्षण विभागाला वेगवेगळे उपक्रम राबवताना हिरिरीने मदत केलेली आहे. त्याकरता मी शाळेच्या व्यवस्थापनाला आणि शाळेच्या मुख्याध्यापक शिक्षकांना विभागाच्या वतीने धन्यवाद देतो. आज मला बनसोड सरांनी सकाळपासून आग्रहाने इथे येण्याकरता 2-3दा आग्रह केला. सध्या माझ्याकडे 3 प्रभार आहेत. मी मुळात शिक्षणाधिकारी माध्यमिक आहे, आता सध्या शिक्षणाधिकारी निरंतर शिक्षण आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक हे 2 प्रभार आहेत. आमच्याकडे जिल्हा परिषदेतही आज सावित्रीबाई फुले जयंतीचा मोठा कार्यक्रम होता. अशा याच्यामध्ये व्यस्ततेमुळे मला इथे येता आलं, मला तुमच्यासोबत गप्पा करता आल्या, याचा मला आनंद आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांची जयंती आज आपण साजरी करत आहोत त्यांच्याविषयीची छोटीशी बात. मी त्या पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपण माहिती आहेत. आणि गंमत सांगतो, 1800 गंमत नाही ती गंभीर बाब आहे. 1897 मध्ये पुण्यात जेव्हा प्लेगने थैमान घातला, इतकी माणसं नेली की माणसं उचलायला माणसं शिल्लक उरली नव्हती. त्यावेळेस प्लेगच्या रुग्णांची सेवा करता करता स्वतःला प्लेग म्हणून सावित्रीबाई फुलेंचा मृत्यू झाला. म्हणजे सेवेचा परमोच्च बिंदू त्यांच्या आयुष्याचा शेवट सुद्धा जो झाला तो सेवेच्या परमोच्च बिंदू त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज इथे बसलेल्या ज्या तमाम महिला आहेत त्यांच्या त्याग आणि बलिदानाचं हे परिणाम 300 वर्षानंतर, आता आपण 200 वर्षानंतर त्याची हे फलित पाहतोय की आपल्या एक स्वतंत्र अस्तित्व महिलांना आणि स्त्रियांना प्राप्त झालं आहे. त्यांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, भावसंवेदना अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला. तसंच खूप सुंदर मार्गदर्शन सरांनी आम्हाला दिलेलं आहे. महाभारताची कथा सांगितली थोडीशी शॉर्टकटमध्ये. स्वतःचे अनुभव असायला पाहिजे हा एक बोध आम्हाला दिला. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही सांगितली की ती खरंच विचार करण्यासारखी आहे की मोबाईल शाळेत शिकवण्याचा नाही, म्हणूनच मुलं शिकतात. पण सरांचं बरोबर आहे, कदाचित ज्या गोष्टी शिकवल्या जात नाही त्या गोष्टी मुलं
लवकर शिकतात आणि ज्या शिकवल्या जातात त्या गोष्टी शिकायला त्यांना खूप वेळ लागतो किंवा ते आपल्या पद्धतीने शिकत नाही. बरं, तो भाग असो. तर पुढील कार्यक्रम म्हणजे ज्या गोष्टीसाठी तुम्ही इथे एकत्र आलेला आहात, ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात, तो क्षण इथे येत आहे, तो म्हणजे बक्षीस वितरण. तर पुढील कार्यक्रमासाठी मी प्रज्ञा मेश्राम मॅडमला इथे आमंत्रित करतो. त्यांनी पुढील धुरा सांभाळावा. आजच्या कार्यक्रमाच्या प्राइज डिस्ट्रीब्युशनची धुरा मला दिलेली आहे. सर्वप्रथम मी आपले माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचे स्वागत करत आहे. तसेच मंचावर उपस्थित श्री बनसोड सर, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक श्री झोडे सर, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक, तसेच आगरकर मॅडम उपशिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे स्वागत करत आहे. तसेच जैनाबादकर मॅडम यांनी आम्हाला खूप सहकार्य केलेले आहे, त्यांचेही मी इथे स्वागत करत आहे. सर्व पालकांचे, सर्व विद्यार्थ्यांचे आणि सर्व शिक्षकांचे मी आभार व्यक्त करत आहे, अभिनंदन करत आहे. सर्व विद्यार्थ्यांनी खूप छान असा परफॉर्मन्स केलेला आहे आणि त्याचा रिझल्ट माझ्या हातामध्ये आहे. तर मी प्राथमिक गट 5 ते 8 प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक आलेला आहे. अपेक्षा श्रावणजी सोमणकर. यासाठी अपेक्षा श्रावणजी सोमणकर आहे का? यासाठी मी सरांना आमंत्रित करत आहे प्राइज डिस्ट्रीब्युशनसाठी. श्रीकृष्णा हायस्कूल सावंगी. त्यानंतर माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक आलेला आहे अद्वैत पाठक, सोमलवार हायस्कूल रामदास पेठ. अद्वैत पाठक, सोमलवार हायस्कूल रामदास पेठ. त्यानंतर प्राथमिक गटातून परत सेकंड क्रमांक आले तेजल आनंद छाजेड, केसरीमल पालीवाल हायस्कूल. तेजल आनंद छाजेड, केसरीमल पालीवाल हायस्कूल. माध्यमिक गटातून द्वितीय क्रमांक आला आहे चेतन बारंगे, सरस्वती हायस्कूल अँड कॉन्व्हेंट. चेतन बारंगे, सरस्वती हायस्कूल अँड कॉन्व्हेंट. प्राथमिक गटातून तिसरा क्रमांक आला आहे सार्थेश रितेश ठाकूर, सिंगिंगे हायस्कूल पाचपौली. सार्थक रितेश ठाकूर, सिंगिंगे हायस्कूल पाचपौली. माध्यमिक गटातून तिसरा क्रमांक आलेला आहे साहिल चोपडे, लखोटिया भुतडा हायस्कूल. साहिल चोपडे, लखोटिया भुतडा हायस्कूल. विजेत्यांनी कृपया मंचावर यावं. दोन्ही गटातून 3 विजेते आहेत, त्यांनी मंचावर यावं. along with your medal and certificates. Yes.
सहभागी विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट्स इकडे बाजूच्या काउंटरवर ठेवलेले आहेत, त्यांनी कृपया ते घेऊन घ्यावे. आणि आता हे माझं प्राइज डिस्ट्रीब्युशनचं काम इथे संपलेलं आहे आणि मी पुढील याच्यासाठी सरांना बोलवलं आहे. थँक्यू सो मच मॅम. तर इथे जितकेही स्पर्धक विजयी झालेले आहेत त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन. अगोदर सरांनी पण सांगितलं, मी पण म्हटलंय की फक्त 6 स्पर्धक इथे विजेते नाही तर इथे पार्टिसिपेट्स केलेले सगळे स्पर्धक विजयी झालेले आहेत असं मला वाटते. आणि त्यांच्या हौसल्यासाठी म्हणा किंवा प्रयत्नासाठी मी 4 ओळी इथे बोलतोय. कामयाबी उन्हीं को हासिल होती है जिनके हौसलों में जान होती है. कामयाबी उन्हीं को हासिल होती है जिनके हौसलों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. तो आपके हौसले बहुत बुलंद थे, इसमें हमें कोई भी डाउट नहीं है. तो कार्यक्रम के लास्ट की तरफ हम बढ़ते हैं. तर मी सगळ्यात शेवटी कार्यक्रमाचा शेवट म्हणजे आभार प्रदर्शन. तर आभार प्रदर्शनासाठी शुभांगी फुटाणे मॅडमला इथे मी आमंत्रित करतो. धन्यवाद सर. आजादी का अमृत महोत्सव 75 या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शिक्षण विभाग जिल्हा परिषद नागपूरच्या वतीने आज जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा कार्यक्रम स्पर्धा करिता आपण सर्व इथे उपस्थित झालो आहे. या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकरिता आज आपल्या जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी माननीय श्री काटोलकर सर यांनी वेळ काढून इथे त्यांनी उपस्थिती दर्शवली आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांना बक्षिसांनी गौरविले. त्याबद्दल मी त्यांचे सर्वांच्या वतीने आभार मानते आणि नेहमी असंच मार्गदर्शन यांनी आम्हाला करत राहावं अशी मी अपेक्षा करते. तसेच सन्माननीय श्री बनसोड सर उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नागपूर यांनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये अगदी सकाळपासून उपस्थित राहून सगळी धुरा सांभाळली आणि सगळी जी टप्पे व्यवस्थित होत आहे की नाही याची काळजी घेत चालले आणि आम्हाला मार्गदर्शन केलं आहे हा कार्यक्रम छान रीतीने आपल्याला पार पाडण्यासाठी. तसेच सन्माननीय श्री झोडे सर उपशिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी सुद्धा आपल्याला इथे उपस्थिती दर्शवून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे. मी यांचे सुद्धा इथे आभार मानते. श्रीमती आगरकर मॅडम उपशिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी सुद्धा सकाळपासून इथे आम्हाला खूप मार्गदर्शन केले आहे आणि कार्यक्रमाची रूपरेषा एक सांगून दिली की अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. खूप छान त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे. धन्यवाद मॅडम. तसेच या कार्यक्रमाला किंवा या स्पर्धेला उपस्थित असलेले 13 तालुक्याचे शिक्षक, पालक, विद्यार्थी या प्रश्नमंजुषेच्या कार्यक्रमासाठी आपण लांबून आला आहात त्याकरिता आपले खूप खूप आभार. तुम्ही नसते, विद्यार्थी आज या स्पर्धेला उपस्थित नसते तर मे बी ही प्रश्नमंजुषा इतकी रोचक झाली नसती आणि आपण खूप छान एक प्रतिस्पर्धी इथे ठरलेले आहात. म्हणजे आपण आपल्याला नंबर मिळाला आहे म्हणूनच आपण चांगले विद्यार्थी आहोत असं नाही आहे. आपण स्पर्धेमध्ये आलो आहोत, आपण स्पर्धेत भाग घेतला आहे ही पण खूप मोठी बाब आहे. आणि स्पर्धेमध्ये तुमचं जे प्रदर्शन होतं यात असं दिसून आलं की जिल्हा परिषदची मुलं चांगले म्हणजे त्यांचं जनरल नॉलेज इतकं चांगलं आहे की बरेचशा गोष्टी त्यांना कळतात आहे आणि मुलांनी खूप छान टफ कॉम्पिटिशन दिलेली आहे. 1-2 मार्काने कमी जास्ती झाले त्याकरिता होऊ शकते, आपण निराश व्हायची आवश्यकता नाही आहे. पण अशा प्रत्येक टप्प्याटप्प्याने ज्या स्पर्धा आपल्याला आयोजित होत राहतात त्यासाठी आपण सदैव तयारच राहायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या शाळेच्या मुख्याध्यापिका डी.डी. नगर
विद्यालयाच्या शाळेच्या मुख्याध्यापिका जैना बातकर मॅडम यांनी आपल्याला ही शाळा उपलब्ध करून दिली. एवढंच नाही तर त्यांनी आपली डिजिटल रूम आणि हा हॉल आपल्याला इतके व्यवस्थितरित्या उपलब्ध करून दिला आहे आणि त्यांचा पूर्ण स्टाफ सुद्धा आपल्या इथे भरपूर वेळ त्यांनी आपल्याला सहकार्य केलेले आहे. त्यांचे पण मी मॅडमचे खूप खूप आभार मानते. तसेच या कार्यक्रमाला पार पाडण्यासाठी या शाळेच्या सुपरवायझर मॅडम, गंडंबार मॅडम, रेड्डी मॅडम तुमचे सुद्धा मी इथे आभार मानते. आणि ही प्रश्नमंजुषा आयोजित करण्याचा श्रेय जाते आहे आता जे इथे उभे राहून बोलत होते डोरलीकर सर. येस, आवर क्विज मास्टर. ते प्रत्येक प्रश्नाला इतक्या व्यवस्थित पद्धतीने मांडत होते विद्यार्थ्यांसमोर आणि छान पद्धतीने ते प्रश्न उत्तर सुद्धा घेत होते. तर त्यांचं मी इथे खूप खूप कौतुक करते आणि अशीच प्रश्नमंजुषा किंवा असेच कार्यक्रम यांनी घेत राहावं अशी मी अपेक्षा करते. तसेच झा सर जे आपले जज होते आणि टाइम किपिंग पण ते करत होते. झा सरचे पण मी खूप खूप आभार मानते. तसेच कराडे सरांनी पण खूप मेहनत केली आणि खूप आम्हाला सहकार्य केलं या प्रश्नमंजुषे कार्यक्रमामध्ये. तसेच वरोकर सरांनी सुद्धा आम्हाला पदोपदी खूप सहकार्य केलं. मी त्यांचे सुद्धा इथे आभार मानते. आणि हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम इथेच संपलेला आहे आणि या प्रश्नमंजुषेचा हा स्पर्धा आणि त्याचबरोबर बक्षीस वितरण हे दोन्ही कार्यक्रम इथेच संपलेले आहे असं मी जाहीर करते. थँक्यू.